मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो बघा बऱ्याचशा लाभार्थ्यांचा 3 हप्त्यापासून लाभ पेंडिंग आहे, मार्च, एप्रिल आणि मे, आणि त्यांना यावेळेस काही लाभार्थ्यांचे नाव पण अपडेट होतील यादीमध्ये. जर त्या पात्र असतील तर त्यांचे नाव अपडेट होतील आणि त्यांना लाभ मिळेल. पण मात्र त्यांना पेंडिंग हप्ता मिळेल का? काही लाभार्थ्यांचं असं झालेलं आहे की त्यांना असं वाटतं आहे की आता आम्हाला मार्चचा पण मिळाला नाही, मेचा पण मिळाला नाही, मग आम्हाला जूनचा मिळेल का? तर अशा पण लाभार्थ्यांसाठी या व्हिडिओमध्ये अगदी कमीत कमी शब्दामध्ये माहिती देणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, मार्च महिन्यापासून प्रचंड लाभार्थ्यांचा हप्ता थांबला, मार्चमध्ये थांबला, त्यानंतर मार्चच्या नंतरचा एप्रिलचा महिना, आणि एप्रिल आणि मार्च हे एकत्रितच मिळाले, बरोबर. त्यानंतरचा आला मेचा महिना म्हणजे मागचा, आणि त्यानंतर आता जून तर अजून आपल्याला मिळणं बाकी आहे. जूनचा महिना कुणालाही मिळालेला नाही. पण हे मार्च, एप्रिल, मे असे एकूण 1,500 रुपयांनी विचार केला तर 4,500 रुपयाचा लाभ त्यांना जो पेंडिंग आहे तर तो मिळणार का? पेंडिंग म्हणजे प्रलंबित लाभ, अजून मिळालेला नाही असा लाभ मिळणार का? तर बघा, आतापर्यंत काही लाभार्थ्यांचं असं म्हणणं आहे की बघा त्यांना लाभ मिळाला वगैरे, काही म्हणतात की नाही मिळाला. पण बघा, मी तुम्हाला परत एकदा सांगतो आहे, कुणालाही लाभ मिळालेला नाही. त्यामुळे कुणी किती जरी सांगितलं असेल की लाभ मिळाला, आम्ही सेतू केंद्रावर गेलो आणि KYC केली त्याच्यानंतर आम्हाला लाभ आला, असं कधीही झालेलं नाही. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तसा लाभ मिळत नाही. पण मला पण शासनाला सांगायचं आहे, PM किसानची योजना असो किंवा इतर योजनेचे जे प्रलंबित हप्ते आहेत ते मिळतात, मग त्यांचे मिळतात, मग आपल्या योजनेचा काय प्रॉब्लेम आहे बरं सांगा बरं. एकमेव योजना आहे, लक्षात ठेवा लाभार्थ्यांनो, एकमेव योजना आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना. ज्या योजनेमध्ये जे आपले प्रलंबित जे हप्ते आहेत तर ते मिळत नाहीत. किती कमाल आहे का नाही? मिळत नाहीत. आणि कधीपासून मिळत नाहीत ते पण सांगतो बघा. जानेवारी 2025 पासून आपल्या चॅनलवरती माहिती दिली होती, जानेवारी 2025 पासून प्रलंबित हप्ते मिळणं बंद झालेले आहेत. तेव्हापासून कुणालाही प्रलंबित हप्ता मिळाला नाही. नाही तर एरवी काय व्हायचं, 2 हप्ते 6 हप्ते, काही लाडक्या बहिणींना तर 7,500 रुपये एकदाच लाभ आलेला आहे. एकाच वेळेस तेवढा लाभ आलेला आहे. काही लाडक्या बहिणींना जे आहे बघा, म्हणजे त्यांना जो काही लाभ आहे, काहींना 3,000 आलेला आहे, काहींना 4,500 आलेला आहे. 4,500 तर बरेचशा लाभार्थ्यांना आलेला आहे. पण मग 2025च्या नंतर असं काय झालं की प्रलंबित हप्ते देण्याचं जे आहे बंद केलं शासनाने. काही लाभार्थ्यांचा जे लाभ थांबला, म्हणजे काही कारणानिमित्त, समजा उदाहरणासाठी DBT इनॅक्टिव्ह झाली होती किंवा काहीतरी, पण तो हप्ता तर मिळाला पाहिजे ॲक्टिव्ह झाल्याच्या नंतर. एकदा तो हप्ता डिक्लाईन झाला तर बघा, एकदा हप्ता डिक्लाईन झाला, डिक्लाईन म्हणजे कोणत्याही कारणानिमित्त होऊ शकतो, तुमचं कोणतं टेक्निकल कारण असू शकतं, काही पण, तो हप्ता जातो परत शासनाकडे जातो. आणि शासनाकडे एकदा हप्ता गेला तर परत तुम्हाला येत नाही. परत तुम्हाला येतो का? येत नाही. एकदा शासनाकडे गेला तर गेला. मग तेच जे प्रलंबित हप्ते आहेत तर ते प्रलंबित इतर योजनेचा जर विचार केला आपण, इतर योजना, जसं की एक योजनेचं नावच लिहितो, सर्वात मोठी योजना म्हणजे भारतातली सर्वात मोठी योजना ती म्हणजे PM किसान योजना. PM किसान. आता या PM किसानचा मिळतो का बरं लाभ? तर त्याचं उत्तर आहे हो, PM किसानचा मिळतो सर. PM किसानचा पेंडिंग हप्ता पण मिळतो. योग्य पद्धतीने जर त्याची का योग्य पाठपुरावा केला तर मिळतो. मग आपल्याच योजनेचा काय प्रॉब्लेम? या योजनेचा हप्ता देण्याची मानसिकताच नाही म्हणजे प्रलंबित, असंच म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळेच जे आहे बघा, हे एवढं सांगण्यामागचं कारण, मार्च, एप्रिल आणि मे याचे हप्ते लाभार्थ्यांना मिळत नाहीत. फक्त त्यांना चालू महिन्याचाच लाभ मिळतो, जेव्हा त्यांचा लाभ चालू होईल तेव्हा, मग ते कोणत्याही महिन्यामध्ये हो. मग हे जे आहे हे शासनाने थांबवायला पाहिजे. आणि प्रलंबित लाभ जर एखाद्या लाडक्या बहिणीचा झाला, डिक्लाईन झाल्याच्या नंतर खास करून आपली मागणी आहे, डिक्लाईन झालेला हप्ता त्या लाडक्या बहिणीला मिळालाच पाहिजे. कारण त्या लाडक्या बहिणीचा लाभ आहे काही टेक्निकल कारणामुळे, तर तो तिला मिळाला पाहिजे. काय वेगळं काही खूप काही असं काही याच्यासाठी शासनाला काही करणं लागतं अशातला काही भाग नाही. पण तो हप्ता परत त्या लाडक्या बहिणीला देण्याची मानसिकता लागते. तर असं आत्ता होताना आपल्या योजनेच्या संदर्भात दिसत नाही. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीचे बरेचसे काही ड्रॉबॅकनेस आहेत आणि म्हणजे काही दोष आहेत. आणि त्याच्यापैकीच असा हा एक दोष आहे, प्रलंबित हप्ते मिळत नाहीत. आता कधी निर्णय घेतला त्यांनी, तर त्यांनी असं घोषित नाही केलं की आम्ही देणं बंद केलं आहे, पण ऑब्व्हियसली बंद केलेलं आहे जानेवारी 2025 पासून. ते मी आहे ते तुम्हाला सांगतो. पण नेमकं कशामुळे बंद केलं याचं एकदा स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. प्रलंबित लाभ का देत नाहीत लाभार्थ्यांना पात्र झाल्याच्या नंतर ते एकदा शासनाने सांगायला पाहिजे. आणि त्यामुळे सांगतोय की कोणत्याही पद्धतीने प्रलंबित हप्ते मिळणार नाहीत, जो चालू हप्ता आहे तोच मिळावा. जे अपात्र केलेले लाभार्थी आहेत म्हणजे काही किरकोळ कारणामुळे त्यांचा लाभ चालू व्हावा. खास करून कागदपत्रे अपलोड करायचं सांगितलं, परंतु कागदपत्रे अपलोड करायचं त्यांना
ऑप्शन मिळाला नाही त्यांना लाभ जो आहे ऑप्शन उपलब्ध करून द्यावा. आणि सोबत अशा पण काही लाभार्थी आहेत बघा की ज्या लाभार्थ्यांना ITRमुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे. आणि माझ्या मते शासनाने लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत बघा अगदी सकारात्मक भूमिका घेतलेली, त्याच्यामध्ये पण कोणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे. मग ह्याच गोष्टी का घडतात तेच कळलं बघा. कोणते प्रलंबित लाभ, त्यानंतर ITR चालू वर्षाचा गृहीत धरावा अशी मागणी आहे सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने. चालू वर्षाचा असेल तरच लाभ बंद करा, अन्यथा बंद करू नका. 5-5 वर्षाचा तर ITR असेल तर काहीच म्हणजे त्याच्यामध्ये पॉईंट नाही बंद करण्याचा. त्यामुळे एकंदरीत तुम्हाला मुद्दा क्लिअर झाला असेल, पेंडिंग लाभ मिळणार नाही, उलट आपला प्रलंबित लाभ मिळावा ही आपली मागणी आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा. काही सकारात्मक जर याच्यावर येणाऱ्या वेळेमध्ये म्हणजे अजून 1 वर्ष का लागणार पण लवकर सकारात्मक पटपट या योजनेच्या संदर्भात हालचाली वाढवायला पाहिजे, मानधन पण वाढवायला पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा. काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.